भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केलं बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. हालेलुया, हालेलुया,
काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान पापाच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान पापाच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान पापाच्या काच्यातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. येशूची शक्ती किती महान शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान शैतानी वाऱ्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान मला शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान मला शैतानी वार्यातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो या कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करत आहे. दर रविवारी दुपारी 3 वाजता हा संदेश तुम्ही ऐकू शकता. आणि त्याबरोबर प्रत्येक दिवस पहाटे सर्वेसरा संगीत सकाळ असा एक लहानसा कार्यक्रम आहे 2 मिनटाचा. ते पण दररोज ऐका आणि देवाच्या वचनाबरोबर आणि प्रार्थना संख्ये तुम्ही प्रत्येक दिवस सुरुवात करा. प्रत्येक दिवस तुम्हाला आशीर्वाद असेल. आजच्या वचनात जाऊया. दुसरा इतिहास 13 अध्याय त्याच्या 12 वचन. दुसरा इतिहास 13 अध्याय 12 वचन. पहा, आमच्याबरोबर आमच्या पुढे देव आहे. तुमच्या विरुद्ध लोकांना इशारा देण्यासाठी त्याचे याजक करणे हाती घेऊन असतात. इस्रायल लोको, तुम्ही आपल्या पूर्वजाचा देव परमेश्वर याच्याशी लढू नका. तुम्हाला यश यायचं नाही. आमच्याबरोबर आमच्या पुढे आमचा देव आहे. इथं काय घडलं? 13 अध्याय 2 वचनामध्ये एकदा इस्रायलचा राजा येरोबाम आणि यहुद्याचा राजा अबिया या दोघांची लढाई झाली. आता या 3 वचनामध्ये अबिया मोठमोठ्या लढाव्यांच्या 4 लाख सैन्य घेऊन लढाईस उभा राहिला. इकडे अराबाम विरोधी राजा मोठे शूरवीर असे निवडक 8 लक्ष पुरुष घेऊन त्याच्याशी सामना करायला व्यूहरचन सिद्ध झाला. म्हणजे याच्याकडे 4 लाख आहे, पण शत्रूकडं 8 लाख आहे. आता शत्रू जिंकणार ना. पण दाऊदाचा पुत्र अभियाला काय विश्वास? परमेश्वर आमच्याबरोबर आहे, परमेश्वर माझ्याबरोबर आहे. तुम्ही तर परमेश्वराला सोडून हटले. 10 वचनामध्ये 13:10 आमच्या लोकांचा देव परमेश्वर आहे, आम्ही त्याला सोडलं नाही. आणि परमेश्वराच्या सेवाचे करणारे ते याजक आमच्या जवळ आहेत. ते अहोरानाचे वंशज आहे आणि लेवी आपल्याकडे काम करीत आहे. परमेश्वर देव आमच्याबरोबर. आम्ही त्या देवाला कधी सोडले नाही. देवाला आम्ही सोडले नाही. आणि देवाच्या सेवा करणारे
याजक आमच्या जवळ आहे. म्हणजे एक तर देव आमच्याबरोबर आहे. आम्ही देवाला कधी सोडून गेले नाही. तुमच्या जीवनात देवाला कधी सोडू नका. देव म्हणतो मी तुला कधी सोडणार नाही, तुला त्यागणार नाही, कधी सोडणार नाही. परमेश्वराचं वचन असं म्हणते. तुम्ही अनुवाद 31 अध्याय त्याच्या 6 आणि 8मध्ये ड्यूटोनॉमी चॅप्टर 31 वर्स 6-8, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. 8 वचनामध्ये मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. परमेश्वर कधी आपल्याला सोडून जाणार नाही, पण आपण देवाला सोडून जायला नाही पाहिजे. अभिया म्हणतो आम्ही देवाला सोडलंच नाही. आणि 11 वचनामध्ये 11 म्हणजे शेवटपर्यंत पाहतो वर्स 11, दुसरा इतिहास 13:11, 2 क्रॉनिकल 13:11. शेवटी पण तुम्ही त्याला सोडले आहे, तुम्ही त्याला सोडून टाकले. आणि आम्ही काय करतो, नित्य सकाळी व संध्याकाळी परमेश्वरा प्रीत्यर्थ परमेश्वरा जे आवडणारे असं ओमबली व सुगंधित धूप जाळतात. ते शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित बाकर मांडतात. सोन्याचा दीपवृक्ष व त्यावरचे दिवे दररोज संध्याकाळी ते उजळतात. आम्ही आपला देव परमेश्वर याची आज्ञा पाळत असतो, पण तुम्ही त्याला सोडले असते. रोज 3 काम करतात. सकाळ सकाळ देवाच्या प्रीत्यार्थ देवाला आवडणारे असं होमबली देवाला बलिदान देतात. आणि सुगंधित धूप जाळतात. म्हणजे बली म्हणजे स्वतःला समर्पण आणि धूप म्हणजे प्रार्थना व स्तुती ते आहे. आणखीन देवाच्या बाकर मांडतात, म्हणजे देवाचं वचन ते पण आहे. आणि सोन्याचा दीप वृक्ष त्यावरचे दिवे दररोज उजळतात, म्हणजे देवासाठी प्रकाश देतात. 4 गोष्टी केलेल्या आहे. पहिलं स्वतःला समर्पण, होम बली. दुसरं धूप म्हणजे प्रार्थना व स्तुती. आणि तिसरं देवाचं वचन. आणि 4 देवासाठी प्रकाश देणे, दीप जळणे आणि प्रकाश देणे. हे 4 गोष्ट आमच्याकडे आहे. आम्ही आमच्या देवाला सोडून गेले नाही. तुम्ही पण असं नित्य देवाजवळ प्रार्थना करा. रोज सकाळी उठून देवापा मला तुझ्या हातामध्ये सोपतो, माझे जीवन सोपतो, हे संपूर्ण जे मला सांभाळून घे. देवाच्या हातात समर्पण ते होमबली आहे. आता तुम्ही बकरी किंवा बैल घेऊन येऊन तुम्ही बळी देण्याची आवश्यकता नाही. ते पुराणकारामध्ये गेले. आता येशू ख्रिस्त आमच्यासाठी बलिदान झाला. 2000 सालीपूर्वी येशू ख्रिस्त या जगामध्ये मानव म्हणून आला आणि कल्वरी क्रूसमध्ये आम्हा सर्वांचा पाप आपल्या अंगावर घेऊन तो आमच्यासाठी बलिदान झालेलं आहे. आता आणखीन एक बलिदानची आम्हाला आवश्यकता नाही आहे. पण स्वतःला परमेश्वरचा समर्पण करा. आणि धूप म्हणजे रोज प्रार्थना करा, स्तुती करा, देवाची स्तुती करा ना, त्याचा आभार माना ना. धन्यवाद येशूला आपण गातो ना, आभार माना. आणि तिसरी गोष्ट देवासमोर हे बाकर देवाचं वचन रोज वाचा. बायबलमध्ये 1 अध्याय वाचा, 4 अध्याय वाचा, 5 अध्याय वाचा, पण वाचून घ्या. एक वचन तुमच्याशी बोलेल ना, ते देवासमोर ठेवलेलं भाकर आहे. आणि 4 तुम्ही या जगाचा प्रकाश आहे. मत्ती 5:14 मत्ती 5:14, मत्ती 5:14 तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. आणि 16 वचनामध्ये वर्स 16 त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. तुमच्याकडे प्रकाश आहे, तुम्ही प्रकाश आहे. दुसऱ्यासमोर ते प्रकाश पाडा. कसं पाडायचं? सत्कर्मे, चांगलं काम करा. किती वर्षाने भारत देशामध्ये कसं कुठल्या देशामध्ये असू दे, ख्रिस्ती लोक काय करतात? लोकांना मदत करतात, गरीब लोकांना मदत करतात. जे कोडी आहेत त्यांचं मरणपट्टी करतात, त्यांची देखभाल करतात. चांगलं कामे करा. याद्वारे तुमचा प्रकाश लोकांच्या मनामध्ये पडेल आणि ते देवाचा गौरव करेल. यशाया 60:1 ऐसा 60:1 यशाया 60:1 उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. देवाचे तेज तुझ्यावर आलेलं आहे. म्हणून हे 4 गोष्ट आमच्याकडे आहे. आम्ही देवाला कधी सोडले नाही, पण तुम्ही देवाला सोडून दिले. आता 12 वचनामध्ये म्हणतात आमच्याकडे याजक
12 वर्षामध्ये तामिळ लिहिलेलं आहे, दुसरा इतिहास 13:12. पहा, आमच्याबरोबर आमच्यापुढे देव आहे. तामिळ लिहिलेलं आहे, आमचे कप्तान, आमचे सेनापती देव आमच्याबरोबर आहे. आणि याजक करणे आहेत, म्हणून आमच्याशी लढू नका. तुम्ही लढलं तर तुमचे यश पाहायचं नाही. देव आमच्याबरोबर आहे, आम्ही देवाबरोबर आहे. देवाचं स्तुती, आदर, बली सगळं आमच्याकडे आहे. आणि याजक आहे. ते याजक काय करतात? तुमच्या विरुद्ध नरसिंगे तुरी फुकणार. आणि का झालं असं बोलत असताना 13 वचनामध्ये वर्स 13मध्ये त्यांच्या विरोधी राजाने काय केलं? यरबामाने दबा धरणाऱ्यांना वळसा गाळायला सांगून शत्रूच्या पिछाडीस पाठवले. या प्रकारे यहूदाच्या आघाडीस ते होते व पिछाडीस दबा धरणार होते. म्हणजे आता युद्ध विरुद्ध सैनिक समोर पण आहे, मागे पण आहे. हे याला ठाऊक नव्हता. त्यांनी चालाकीने मागे पण सैन्य पाठवलं. आता दोघांच्या मध्ये फसले यहूद्याचा राजा अबिया आणि त्यांचे लोक. आता 14 वचनामध्ये वर्स 14, यहूदी लोकांनी मागे वळून पाहिलं तर आपल्या पुढे व मागे युद्ध होणार असं त्यांना दिसून आले. तेव्हा त्याने परमेश्वराचा धावा केला आणि याजक करणे वाजू लागले, प्रार्थना करायला लागले. पुढं पण युद्ध, मागे पण युद्ध. आता हे दोघे म्हणून आपल्याला धाबून टाकणार. पण एक तर प्रार्थना केली आणि करणे वाजू लागले, बाबा देवाला स्तुती केले. कारण यरिगोच्या भिंतला पाडण्यासाठी परमेश्वराने काय केलं? तुम्ही देवाच्या स्तुती करा. याजक लोक करणे वाजवले, सगळ्यांनी स्तुती केली आणि यरिगोच्या भिंत खाली पडला ना, तसं शत्रुपडे केले. आता 15 वचनामध्ये वर्स 15मध्ये यहूदा लोकांनी जयघोष केला. ते जय जयकार करीत असता देवाने अबिया व यहूदा यांच्यासमोर यरबाम व सर्व इस्रायल यांचा मोड केला. व जयघोष, देवाचा जय जय करा. म्हणून पहिलं, देव तुमच्याबरोबर आहे, तुम्ही देवाबरोबर राहा आणि त्याला सोडून जाऊ नका. आणि रोज देवासमोर आपल्याला समर्पण करा. देवाच्या स्तुती, आराधना, प्रार्थना करा. देवासमोर वचनाचा मनन करा. आणि तुम्ही प्रकाश आहात, प्रकाश पडू दे. आणि देवाच्या स्तुती, देवाच्या वरले. आता संकट आला, परमेश्वर म्हणतो स्तोत्र संहिता 50:15, Psalm 50:15, स्तोत्र 50:15, तुझ्या संकट समयी मला आरोळी मार आणि संकटासमयी माझा धावा कर. मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील. मुक्त करणारा परमेश्वर आमच्याबरोबर आहे. म्हणून अबिया राजा आणि यहूदी लोक देवाजवळ प्रार्थना केली आणि देवाचा जय जयकार केला. करणे वाजून जय जयकार केला आणि देवाने शत्रूला मार पडले. 15 वचन वाचूया. दुसरा इतिहास 13:15, संगीत 30:15. यहूदा लोकांनी जयघोष केला. ते जय जयकार करीत असता देवाने अबिया व यहूदा यांच्यासमोर यरबाम व सर्व इस्रायल यांचा मोड केला. याने जय जयकार केला, जयघोष केला. देवाने शत्रूला त्यांच्यासमोर पाडला. 16 वचनामध्ये इस्रायल लोक यहूदासमोरून पळाले, शत्रू पळाला आणि देवाने त्यांना त्यांच्या हाती दिले. शत्रू यांना धराय आला. आता शत्रू यांच्या चुंगलमध्ये हातामध्ये पडला आणि यांना देवापा विजय दिला. हालेलुया. आणि काय म्हणतो बघा, 18 वचन वाचूया, वर्स 18. या प्रकारे इस्रायल लोक त्या प्रसंगी चित झाले आणि यहूदी लोक प्रबल झाले. इस्रायल लोक हारले आणि यहूदी लोक जिंकले. कारण त्यांनी आपल्या पूर्वजांच्या देव परमेश्वर याच्यावर बिस्त ठेवली होती. देवावर बिस्त ठेवा म्हणजे देवा तुला सोडून आम्हाला कोणी नाही आहे. देवाला हळून धरा, देवावर निर्भर राहा, देवावर टेकून राहा, बिस्त राहा. तुम्ही देवाबरोबर, देव तू माझा आश्रय म्हणून बघा. देव तुम्हाला खरोखरच तुमच्या मदत करणार. या यहूदी लोकासारखं आपण पण देवाच्या स्तुती करूया, जय जयकार करूया, देवाची प्रार्थना करूया. तुम्हाला तुमच्या संकटातून देव बाबा सोडवणार.
तुमच्या समोर येणारा शत्रूला देवबापा पाडणार. लिहून घ्या, असं देवबापा करू शकेल. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, जसं अभिया राजाने सांगितलं, देव आमच्याबरोबर आहे, देव सेनापती म्हणून आमच्याबरोबर आहे. आणि देवाच्या स्तुती करणारे, करणे वाजवणारे याजक आमच्याबरोबर आहे. आणि देवाला आम्ही सोडले नाही. आज वचन ऐकणाऱ्याला मदत कर प्रभू. देवाला कधी सोडून जायचं नाही, देवाला विसरून जायचं नाही. खरं देव बापा आमच्यासाठी जगामध्ये आला, आमच्या पाप मिटवला वधस्तंभावर आणि गाडले गेला. तिथं जिवंत उठला. आत्म जिवंत परमेश्वर आहे, जो जिवंत ईश्वर आहे. प्रभू, तुला सोडून कधी जायचं नाही. आणि रोज स्वतःला समर्पण करावा. आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, स्तुती करायला पाहिजे. देवाचं वचन आमच्या समोर असायला पाहिजे आणि देवाचा प्रकाश आम्ही लोकांपुढं पाडायला पाहिजे. असं प्रत्येकांना मदत कर प्रभू राजा. हो प्रभू, आम्ही देवाला सोडले नाही, तुम्ही देवाला सोडले. देवावर घट्ट विश्वास राहायला पाहिजे, देवावर बिस्त राहायला पाहिजे. प्रभू, कधी देवावर सोडून जायचं नाही. असं प्रत्येकांना मदत कर प्रभू. आज पण ते ज्या संकटासाठी ते प्रार्थना करतात, त्या संकटात त्यांना सोडव प्रभू राजा. शत्रू हरून पडू दे, पण हे प्रबल होऊ दे, पण जिंकू दे सगळं युद्ध. आमच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पण मदत कर, चांगलं त्यांना अभ्यास करायला मदत कर, चांगलं ज्ञान दे, बुद्धी दे. आणि प्रत्येक आमच्या भाऊ बहिणीच्या हाताच्या कामाला आशीर्वाद कर, यश कर प्रभू. कारण तू आमच्याबरोबर आहे, आम्हाला कधी सोडणार नाही. तुझ्या प्रसन्नता, तुझ्या परिपूर्ण आशीर्वाद प्रत्येकावर असू दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देवबद्दल आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334249695.